मुंबई ही राज्याची राजधानी असून त्यामध्ये बरेच प्रकल्प देखील राबवले जात असतात, कारण याच मुंबईमध्ये बहुसंख्य लोकसंख्या असलेले लोक या मुंबई शहरात राहत असतात। खरं तर बरेच प्रकल्प या मुंबई शहरात राबवले जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे आता मुंबईत वॉटर टॅक्सी देखील हा जो प्रकल्प आहे तो राबवला जाणार आहे। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून हे जे सांगण्यात आलेले आहे की मुंबई विविध भागांमधील 10 ठिकाणी ही जी वॉटर टॅक्सी आहे, जलवाहतूक आहे, ती आता राबवली जाणार आहे। त्यामुळे नक्कीच लोकांना देखील याचा फायदा होणार आहे, कारण लोक कमी वेळेमध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी पोहोचू शकतील, निश्चित अशा वेळेत पोहोचू शकतील। ही जी जलवाहतूक म्हटली जाते ती 10 ठिकाणी मुंबईतील विविध भागांमध्ये राबवली जाणार आहे। खरं तर गेल्या 3 दशकांपासून जरी ही मागणी असली तरी मागणी अभावी जास्त किमतीमुळे मुंबई महानगर प्रदेशामध्ये नवीन जलवाहतूक मार्ग बंद पडण्याच्या अनेक घटना समोर आल्यात। राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणाऱ्या 4 मार्गांसह आणखी आता 10 नवीन मार्ग सुरू करण्यास उत्सुकता दाखवली आहे। रस्ते वाहतूक कोंडीमुळे लोकांची जी दुर्दशा होत असते, लोकांना नाहक यामुळे त्रास होत असतो, यावरती उपाय म्हणून ही जी वॉटर टॅक्सी आहे ही सुविधा लोकांसाठी सुरू करण्यात येणार आहे। प्रस्तावित मार्गांचा अभ्यास करण्यासाठी खरं तर 2 वेळा संस्थांकडून निविदा मागवण्यासाठी निविदा काढल्या होत्या आणि दोन्ही वेळा कोची वॉटर टॅक्सी ही एकमेव निविदा देणारी कंपनी होती असं देखील म्हटलं जाते। 10 ठिकाणी या ज्या वॉटर टॅक्सी आहेत त्या सुरू करण्यात येणार आहेत। ते 10 ठिकाण कोणते तर वसई मीरा भाईंदर ते फाउंटन जंक्शन ते गायमुख नागळे काल्हेर, कल्याण ते मुंब्रा काल्हेर कोलशेत, काल्हेर ते मुलुंड, मुलुंड ते ऐरोली वाशी ते NMIA, वाशी ते NMIA, बेलापूर ते NMIA, गेटवे ऑफ इंडिया ते NMIA, गेटवे ऑफ इंडिया ते वाशी, वसई ते मार्वे, बोरिवली ते मार्वे, वर्सोवा वांद्रे, TD वांद्रे वरळी नरिमन पॉइंट अशा विविध ठिकाणी एकूण 10 ठिकाणी ही मेरीटाईम बोर्डाकडून सांगण्यात आलेलं आहे की 10 नवीन जलवाहतूक मार्ग जे आहेत ते प्रस्तावित करण्यात येणार आहेत। खरं तर यामुळे जे मुंबईकर आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे, कारण मुंबईची जी जीवनशैली असते ती अगदी जलद असते आणि त्यामुळे लोकांना जलदरित्या असं कोणत्याही निश्चित अशा ठिकाणी पोहोचायचं असतं, त्यामुळे लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। मुंबईकरांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी म्हणू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।